मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही ज्युनियर ठाकरे मैदानात उतरले। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंवर मुंबई महापालिकेची जबाबदारी देण्यात आली। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी मनसेकडून अमित ठाकरे ही चांगलेच ऍक्टिव्ह झालेले आहेत। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। दिनेश, काय सविस्तर सांगाल? बघा, एका बाजूला राज ठाकरे उद्धव ठाकरे म्हणजे सिनियर ठाकरे राजकारणात एकत्र येणार का या बाबतीत चर्चा जोरदार सुरू झाली असताना किंवा तसं वातावरण सुरू झालं असताना दुसरीकडे ज्युनियर ठाकरे म्हणजेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनीही मुंबई महापालिकेसाठी आपली कंबर कसलेली आहे। म्हणजे दोघेही ज्युनियर ठाकरे आपल्याला मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मैदानात उतरलेले पाहायला मिळतात। एका बाजूला आदित्य ठाकरे यांनी मुंबईसाठीचा लढा हा युवासेना आणि युवा शिवसैनिकांच्या माध्यमातून एक संकल्प जाहीर केलेला आहे। मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला अमित ठाकरे हे सुद्धा आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। आज पर्यावरण दिनाच्या निमित्तानं काही उपक्रम हाती घेत कार्यक्रम सुरू केलेले दिसले, तरी पक्षांतर्गत बैठकांचा सपाटा अमित ठाकरे यांनी लावलेला आहे। पक्षाचं कार्यालय राजगड येथे मुंबईतल्या विभागवार बैठकांचं आयोजन केलं जातं आणि त्यांच्याकडून मुंबई महापालिकेत प्रत्येक वॉर्डाची पक्षाची काय स्थिती आहे हे जाणून घेतलं जातंय। तर आदित्य ठाकरे हेही मुंबई महापालिकेसाठी सज्ज असून तेही मुंबईची पक्षातली नेमकी काय स्थिती आहे हे विविध बैठकांच्या माध्यमातून जाणून घेत आहेत। तर या निमित्तानं असं म्हणता येईल की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाच्या निमित्तानं दोन्ही ज्युनियर ठाकरे म्हणजेच अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेही मुंबई महापालिका निवडणुकीच्या कामाला लागलेले आहेत। आणि आता प्रतीक्षा आहे की आतापर्यंत फक्त चर्चाच आहे, युती होणार की नाही हे दोन बंधूच म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच निर्णय घेतील असं स्वतः आदित्य ठाकरेही म्हणतात। आज अमित ठाकरे यांनीही म्हटलं, पण दोन्ही पक्ष सकारात्मक आहेत असं म्हणून कुठेही मराठी मतांमध्ये आपल्या पक्षाला नुकसान होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेताना दिसत आहे। धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।